नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, राज्यातील विविध भागात विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं म्हणजे पावसानं इतकं मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे की शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, काही शेतकऱ्यांच्या डायरेक्ट म्हणजे शेतामध्ये डायरेक्ट अजून गुडघाभरापर्यंत पाणी आहे. या अवस्थेमध्ये सरकारी यंत्रणा मात्र सगळ्या फोल ठरताना दिसत आहे. अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये पंचनामे नाही, आकडेवारी नाही, अधिकृत आकडेवारी नाही. काही सोशल मीडिया, काही TV चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की 4 लाख हेक्टरवरती नुकसान, 6 लाख हेक्टरवरती नुकसान. ही नेमकी आकडेवारीच गोंधळात टाकणारी आहे. कारण ज्या गावचं सरकारी जे यंत्रणा आहे त्यांच्याकडे सुद्धा अधिकृत आकडेवारी अजून आलेली नाही आहे. कारण पंचनामे अजून काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी होत आहेत, काही ठिकाणी 70% 80% त्याचं काम झालेलं आहे. गावातला कृषी सहाय्यक पांडेबा सुद्धा अजून त्याच्या गावामध्ये किती नुकसान झालं याची परफेक्ट आकडेवारी सांगू शकत नाही. मग ही आकडेवारी येते कुठून? हा सर्व सावळा गोंधळ असताना शेतकऱ्यांना विविध प्रश्न पडलेत की आता नेमकं काय करावं. काही शेतकऱ्याचे प्रश्न येतात की आपण पीक विमा क्लेम करू शकतो का, आपल्याला त्याच्यातून पैसे मिळतील का, म्हणजे नुकसान भरपाई मिळेल का. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही क्लेम करू शकता, पण त्या क्लेमच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण जे पहिले राज्य शासनानं आपल्याला ट्रिगर दिले होते ते ट्रिगर आता त्यांनी काढून घेतलेले आहे. आता सुधारित पीक विमा योजना लागू असल्यामुळं आता तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये जेव्हा तुमचं सर्व सोयाबीन वगैरे काढून तुमच्या मंडळामध्ये म्हणजे अतिवृष्टी झाली का त्याच्या आधारावरतीच तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे. ही झाली पीक विम्याबद्दल माहिती. तुम्ही क्लेम करू शकता, पण क्लेमच्या आधारावरती तुम्हाला त्याच्यातून काहीही मिळणार नाही. फक्त क्लेमचा एक फायदा होऊ शकतो मित्रांनो, तो म्हणजे जर का तुमच्या मंडळात जर का अतिवृष्टी झाली असेल, जास्त पाऊस झाला असेल, तर तुमच्या मंडळात जर का जास्त लोकांनी जर का क्लेम केला तर त्याचा कुठंतरी विचार हे सरकार आणि पीक विमा कंपनी करू शकतं. हा एवढा त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी राहिली गोष्ट म्हणजे अतिवृष्टी मदत. शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये की नेमकं आता पंचनामे झालेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी 70-80% काम झालेलं आहे. शेतकऱ्यांना नेमकी किती अतिवृष्टी मदत मिळू शकते? तर मित्रांनो, 2023चा जो GR होता त्याच्यानुसार तुम्हाला 3 हेक्टरपर्यंत कमाल मर्यादा करण्यात आली होती. म्हणजे 3 हेक्टरपर्यंत नुकसान सरकारच्या माध्यमातून देण्यात येत होतं. पण आता तो GR रद्द करून सरकारनं मे महिन्यामध्ये 2 हेक्टरची कमाल मर्यादा केलेली आहे. जर का कोरडवाहू शेतकरी असेल तर 8,500 रुपये या हिशोबानं 2 हेक्टरचे 17,000 रुपयापर्यंतच त्याला मदत जास्तीत जास्त मिळू शकते. एकंदरीत सगळा विचार करता शेतकऱ्याच्या मुळावरती हे सरकार उठलं आहे का? कारण पीक विम्याचे जे ट्रिगर होते ते कमी करण्यात आले. 3 हेक्टरची जी कमाल मर्यादा होती ती 2 हेक्टरवरती करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीबद्दल आम्ही योग्य वेळ आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करू. आता ती योग्य वेळ नेमकी आहेच कोणती, हा विचार पडला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना. कारण आताच ती योग्य वेळ आहे कर्जमाफी देण्याची. कारण आता अतिवृष्टी झालेली आहे, बऱ्याच शेतकरी संकटात आहेत. त्यांना म्हणजे काय करावं समजत नाही आहे. काहीच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, काहीची म्हणजे पूर्ण काही ना शेतामध्ये शेंगासुद्धा लागलेल्या नाही आहेत. सोयाबीन, काही ठिकाणी कपाशीचे सुद्धा पूर्णच्या पूर्ण प्लॉट किंवा माती सगट झाडंसुद्धा वाहून गेलेले. अशी भीषण परिस्थिती असताना नेमकी मग सरकारची योग्य वेळ कोणती आहे कर्जमाफी देण्याची? शेतकऱ्याला आता गरज आहे तेव्हा तुम्ही कर्जमाफी द्या. सोयाबीनला भाव नाही आहे, कपाशीचं आयात शुल्क एकदम शून्य करून टाकलेलं आहे. म्हणजे आता आयात होणार आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा माल किंवा भारताचा माल येईल तेव्हा त्याचे भाव पाडले जाणार. हे नेहमीचंच गणित सरकारचं होऊन बसलेलं आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याला कुठंतरी याचा विचार करून पेटून उठण्याची गरज आहे. जसे वेगवेगळे कर्मचारी लोकांच्या संघटना असतात, ते सगळे एकमतानं एक मुद्दा लावून धरतात तेव्हा त्यांचा कुठंतरी मुद्दा पास केला जातो. आपण आपला पीक विमा, त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान, त्याच्यानंतर कर्जमाफी, त्याच्यानंतर हमी भाव
या गोष्टीसाठी आपण लढायला कुठंतरी तयार व्हायला पाहिजेत, कुठंतरी आपण त्याच्यामध्ये जायला पाहिजेत. त्याच्याशिवाय हे मित्र होणार नाही मित्रांनो. ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळं कोणत्याही शेतकरी संघटनेच्या पाठीमागे जा, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढा. त्याच्याशिवाय आपला तारणहार आपणच आहे, आपल्याला कोणीही तारणहार येणार नाही. त्याच्यामुळं ज्या काय संघटना असतील, कोणी पदाधिकारी असतील, कोणते म्हणजे काय जे कोणी तुमच्या हक्कासाठी जर का लढत असेल तर त्याच्या पाठीला मागं तुम्हाला उभं राहणं गरजेचंच आहे. त्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला चालणं ही काळाची गरज आहे. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.